नमस्कार. आज मी बनवत आहे पातीच्या कांद्याचा झुणका. बनवायला अगदी सोपी आणि खायला एकदम मस्त. याकरता मी पातीचा कांदा इथे घेतलेला आहे. कांदा आपल्याला थोडासा बारीकच घ्यायचा आहे, म्हणजे त्याची पात छान अशी बारीक असते. याला स्वच्छ धुवून पाणी अगदी निथळून घ्यायचं आहे आणि याला बारीक कट करून घ्यायचं आहे. कांदा मी कट करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून ऑइल घालत आहे. झुणक्याला थोडंसं तेल जास्तच लागतं. तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा टीस्पून मोहरी आणि 1 टेबलस्पून जिरे घातलेले आहे. 8-10 लसूण पाकळ्या, 1 छोटा तुकडा आल्याचा आणि 2 हिरव्या मिरच्या ठेचून मी इथे घातलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता इथे घालत आहे. पाव टीस्पून हिंग मी इथे घालत आहे. लसूण थोडा ब्राऊन झाला की यामध्ये आपण जो कट करून ठेवलेला कांदा आहे तो इथे आपल्याला घालायचा आहे आणि याला मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. ह्या कांद्याला त्याचं स्वतःचंच पाणी सुटतं. मी इथे मूठभर मेथीची पाने घातलेली आहेत. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला. मला झुणक्यामध्ये मेथी आवडते म्हणून मी घातलेलं आहे. 1 मिनिटभर परतल्यावर यामध्ये मी 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून जिरा पावडर इथे घालत आहे. कांद्याला आपल्याला 2-3 मिनिट अजून छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे त्याचं सुटलेलं पाणी थोडंसं कमी होतं. आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ चांगलं मिक्स झालं म्हणजे मी 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे. अर्धा बेसन मी इथे घालत आहे. बेसनाचं असं काही प्रमाण निश्चित नाही आहे. जेवढं यामध्ये येते तेवढं घालायचं आहे. थोडंसं मला अजून वाटत आहे म्हणून मी बाकीचं उरलेलं बेसन इथे घालत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर सांबार इथे घालत आहे. यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कव्हर करून आपल्याला 3 ते 4 मिनिट हे बेसन छान शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचं आहे, कारण की हे बुडायला लागतं. पातीच्या कांद्याचा झुणका आपला तयार आहे. गॅस मी बंद करते आणि याला कव्हर करून 5 मिनिट तसंच मी ठेवून देत आहे, कारण वाफेवर हा झुणका अजून छान शिजतो. बेसन पिठाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. अगदी सोप्या पद्धतीने हा झुणका तयार होतो आणि खायला पण छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.